तर या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, जपून ठेवूया. जुना काळ सर भारीच होता. आता सोशल मीडियाने सगळी वाट लावली. असं का? सर सध्या काही स्टेटस ठेवले, पोस्ट केले की लोक लगेच भांडायला उठतात. हल्लीचे लोक लगेच दुखावतात. असं काही नाही. त्या काळातही कोणी पत्रकाराने पेपरला काही वेगळं लिहिलं, कोणी काही पत्रक काढलं तर लोक गाठून मारायचे त्याला. ही पोस्टच की त्या काळची. आणि स्टेटस स्टोरीचं जर म्हणत असशील तर त्या काळी ना लोक असं भिंतींवर लिहायचे किंवा रस्त्यावर लिहायचे, बाकांवर लिहायचे, असं बदाम काढून मनोज लव प्रिया, मग खायचे मार, अगदी खून पडायचे. त्यावेळेचे स्टेटसच की हे पण. आजकाल लोक सगळं सट्टरपटर हागलं मुतलं शेअर करत असतात. त्यामुळेच तुलना करणं, जळफळाट, फ्रस्ट्रेशन वाढलंय. आधी लोक ना रात्री जेवून झालं की असे शेकोटी करून एकत्र घोळक्याने बसायचे. मुलं अशी कट्ट्यांवर गप्पा मारत बसायची. बायका अशा एकत्र बसून मशीर लावत बसायच्या. आणि गप्पा काय, ह्याच्याबरोबर हा पळून गेला, तो त्याला तसा म्हणत होता, ह्याचा आणि त्याचा लफडा असणार आहे. त्यावेळेचे व्हॉट्सअप ग्रुपच आहे. आणि सर, सेक्सी व्हिडिओज, अश्लील गोष्टी हे सगळं सोशल मीडियामुळे सहज उपलब्ध होतात. नाही नाही नाही, असं नाही म्हणता येणार. हे तुम्ही जे म्हणताय की सेक्सी किंवा अश्लील साहित्य, हे त्या काळात नाक्या नाक्यावर मिळायचं. म्हणजे त्याची पुस्तकं असायची, छोटी छोटी मासिकं असायची. आणि मग मुलं जाऊन हळूच ती घेऊन यायचो आम्ही. आणि मग मुलांना एकमेकांना पास करायचं. त्यावेळी हे होतच की. एकंदरीत काय, तर तंत्रज्ञान खूप बदललं, पण माणसाची वृत्ती अजून बदललेली नाही. जुन्या काळातलं माध्यम काय आणि आत्ताच्या काळातलं माध्यम काय, थोडाफार फरक होतो. पण आपल्या काळातलं माध्यम आपल्याला नीट हाताळता येतंय ना, हे महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर आपली नैतिक मूल्य, आपल्या परंपरा, आपलं माणूस पण जपलं जातंय ना, एवढी काळजी घेतली की झालं.